दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुरान्वये संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। सरकारला अर्थसंकल्पावर चर्चा होऊ द्यायची नाहीये म्हणून सालियान प्रकरण काढून सत्ताधाऱ्यांनी शिळ्या कढीला ऊत आणला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। थोडी तरी लाज असेल तर देश सोडून जातील, दिशा सालियान प्रकरणावरून रामदास कदमांचा ठाकरे पिता पुत्रावर निशाणा। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते, विधान परिषदेत चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल, संजय राठोड यांच्या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक। एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या, 56 जण पायाला बांधून फिरते, सुषमा अंधारेंचा ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा। फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागतं, पोपट पंडित हिंमत नाही म्हणून सटरफटरांना पुढे करतायत, चित्रा वाघ यांची ट्विटमधून सुषमा अंधारेंसह ठाकरेंवर खोचक टीका। बिग बॉस मधील भांडणाचा व्हिडिओ ट्विट करत रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका, कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे, बिग बॉसचा एखादा सीझन नाही, खडसेंकडून ट्विट करत टीका। सरकारमधील कुणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढतंय का, गृहमंत्री अपयशी आहेत हे सरकारमधीलच कुणाला दाखवायचंय का, नागपुरातील हिंसाचारावरून आदित्य ठाकरेंकडून शंका व्यक्त। फहीम खानला टार्गेट केलं जातंय, हिंसाचारात दोष नाही, औरंगजेबाच्या समर्थनार्थ नारेबाजी करणारे आमचे कार्यकर्ते नव्हते, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या मोहम्मद हमीदचं वक्तव्य। नागपूरमधील हिंसाचारग्रस्त परिसराची काँग्रेस पाहणी करणार, राडा झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत, स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार। मेलेल्या माणसाची कबर काढून देश सुधारेल का, जनतेला भरकटवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढला, मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न, अबू आझमींची प्रतिक्रिया। प्रहारचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार, किल्ले रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊंच्या समाधीसमोर आंदोलन करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं फडणवीसांचं आश्वासन फोल ठरलं, कडूंचा हल्लाबोल। प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव, आज तातडीची सुनावणी होणार, कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान। विधान परिषदेच्या नव्या आमदारांचा आज दुपारी 1 वाजता शपथविधी, संजय खोडके, चंद्रकांत रघुवंशी, संदीप जोशी, संजय केनेकर शपथ घेणार, दादाराव केसेही विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेणार। सोनू तुला माझ्यावर भरवसा नाही का, असं फडणवीसांनाच विचारा, भरवसा नाही म्हणून दुसरा घरोबा केला का, पवार आणि ठाकरेंचा काही भरवसा नाही, या फडणवीसांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं मिश्किल उत्तर। एआय आणि पालकमंत्री पदावर विधान परिषदेत मिश्किल जुगलबंदी, एआयनं सांगितल्यानुसार राज्यातील 80% पालकमंत्री नेमले, आशिष शेलारांची माहिती, तर नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री एआयला निवडायला सांगा, शेलारांच्या उदाहरणावर अनिल परबांचा मिश्किल टोला। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली, विधानसभा विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय घेण्याची केली विनंती। आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचं सभागृहात उत्तर, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं म्हणालो नाही, असंही अजित पवारांचं स्पष्टीकरण, सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग करता येत नाही असंही वक्तव्य। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक संपन्न, गुरुमंदिर तीर्थक्षेत्रासाठी 170 कोटी मंजूर, तर पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी 553 कोटी मंजूर, दरम्यान ग्रामविकास, पर्यटन आणि संबंधित विभागांना सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश। गोहत्येत सतत नाव येणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीची कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती, गोहत्येत वारंवार गुन्हे दाखल झाले तर मकोका लावणार असल्याचीही माहिती। आमदार सुरेश धसांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचा पाढा वाचला, मुंबईच्या कोस्टल रोडची संकल्पना फडणवीसांची होती, काहींनी ही संकल्पना त्यांची असल्याचं सांगितलं, तर शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलनाला विरोधक बळ देतात, धस यांची टीका। हेमंत रासनेंकडून शनिवारवाडा ते स्वारगेट भुयारी रस्ता करण्याचा प्रस्ताव, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून डीपीआर तयार करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यासाठी सरकारनं जोर दिला पाहिजे, अहिल्यानगरच्या गुहांमध्ये रामगिरी महाराजांचं विधान, तर भारत जर पुरोगामी विचारांचा आहे तर एका धर्माला पुष्टी का, रामगिरी महाराजांचा सवाल। सुप्रिया सुळे बजरंग सोनावणे अमित शहांची भेट घेतली, संतोष देशमुख हत्या प्रकरणी शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या अनुषंगानेही भेट। कृष्णा आंधळे कुठे आहे तो का सापडत नाही, धनंजय देशमुखांचा प्रशासनाला सवाल, तर वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, वैभवी देशमुखांची मागणी।
सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना केजमधील शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येसंदर्भात पत्र. नागरगोजेंच्या पत्नी राजकन्या नागरगोजेंना सरकारी नोकरी देण्याची मागणी. फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक. रामराजे नाईक निंबाळकरांना धक्का. 17 मार्चला जुन्या संचालक मंडळाचा अवधी संपला असून निवडणुकीला स्थगिती देत प्रशासकाची नेमणूक. शिवरायांचा मालवणमधील पुतळा 10 फुटापर्यंत तयार. शिवरायांचा पुतळा 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. राम सुतार यांची माहिती. तर जागा छोटी असल्यानं कामात अडचणी येत असल्याची तक्रार. शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचार झाला तर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. चित्रा वाघ यांची विधान परिषदेत मागणी. तर शाळा परिसर आणि बसमध्येही मुलांची जबाबदारी शाळेवरच राहील. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही अनिवार्य. दादा भुसे यांची माहिती. धाराशिवमध्ये औरंगजेबाचा स्टेटस ठेवणाऱ्याला पोलिसांकडून अटक. रास्ता रोकोनंतर अखेर इस्माला अटक. इस्मानं बाप तो बाप रहेगा असं स्टेटस ठेवलं होतं. बीडमध्ये पोलीस ठाण्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न. बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध लागत नसल्यानं संतप्त आईनं पेट्रोल ओतून घेतलं. युसुफ वडगाव पोलीस ठाण्यासमोरची घटना. पोलिसांच्या मध्यस्थीनं मोठा अनर्थ टळला. नाशिकच्या सातपूरमध्ये गावगुंडांचा हैदोस. हॉटेल चालवणाऱ्या दोघा भावांना बेदम मारहाण. दोन्ही भाऊ गंभीर जखमी. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच मारहाण झाल्याची घटना. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मारहाण. ओंकार नलावडे असं पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव. नाशिकच्या आंबेडकरवाडी दुहेरी खून प्रकरणातील 5 आरोपी अटकेत. काल रात्री धारदार शस्त्रानं 2 तरुणांची निर्घृण हत्या. मृतांमध्ये एक जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शहर उपाध्यक्ष. सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच मारहाण. अरविंद माने असं मारहाण झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव. तर ओंकार नलावडे असं पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव. तर आरोपीकडून फिर्यादीवरून ठुंकून त्याला मारहाण केल्याचं समोर. अकोल्यात गुन्हेगारीचा हैदोस. पत्रकारावरच हल्ला. नशेत काही जण रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध रील्स बनवत होते. गाडी जायला रस्ता सोडा असं बोलल्यानं पत्रकाराला मारहाण. रील्स बनवणाऱ्यांकडून पत्रकार विठ्ठल महलेंवर हल्ला. वाशिम पुसद महामार्गावर बाभुळगाव जवळ दुचाकीस्वारावर जीवघेणा हल्ला. वाटमारीच्या उद्देशानं हल्ल्याचा प्राथमिक अंदाज. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. रत्नागिरीत पुरेशा प्रमाणात लिपिक, शिपाई तसेच सफाई कर्मचारी यांची भरती करा. द्विपक्षीय बोलणं पूर्ण स्थापित करा. बँक ऑफ महाराष्ट्र युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र गडवी यांची मागणी. पुण्यात दौंड नगर परिषदेच्या विरोधात नागरिकांचं ढोल बजाव आंदोलन. शहरातील विविध समस्या प्रलंबित प्रश्नावरून आंदोलन. पुणे सोलापूर हायवेच्या सर्व्हिस रोडवरील खडकवासला कॅनॉलच्या लाखो लिटर पाण्याची नासाडी. संबंधित विभागाचं दुर्लक्ष. सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांवर आता मिनी बँकची सेवा मिळणार. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आणि दुर्गम भागांमध्ये बँकांच्या संख्या कमी असल्यानं प्रशासनाचा उपक्रम. धुळ्याच्या मालणगाव धरणातून 16 गावांसाठी आरक्षित पिण्याचं पाणी सोडणार. 24 तारखेला पाण्याचं आवर्तन करणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.